नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे विकसित भारत की खंडित भारत. मित्रहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. विकसित भारत म्हणजे काय आणि तो कशासाठी निर्माण करायचा आहे? त्यामध्ये केवळ भौतिक प्रगती, भौतिक समृद्धी एवढीच मर्यादित कल्पना नाही, तर गेली 70 वर्ष जवळजवळ आपण सत्तांतर झालं. 47मध्ये ब्रिटिश गेले, आपण आलो, पण आपण राज्य केलं, आपण वावरलो ते इस्लामी मानसिकतेच्या प्रभावाखाली वावरलो. म्हणजे आपण त्या खऱ्या अर्थानं स्वतंत्र नव्हतो, आपण परतंत्रच होतो. तर हे दुसरं पारतंत्र्य, इस्लामी मानसिकतेचं पारतंत्र्य घालवायचं हा मोदींचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं विकसित भारत असं ते म्हणत आहेत. आता या त्यांच्या संकल्पाला मोठा अपशकून गेल्या 2 दिवसात बांगलादेशामध्ये जे परिवर्तन, क्रांती, उद्रेक झालेला आहे त्यामुळे झालेला आहे असं मला वाटतं. विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यामध्ये ज्या 2 मुख्य अडचणी आहेत त्या म्हणजे पाकिस्तान तसं होऊ देणार नाही, प्रयत्न करेल, आणि भारतामधले जे काँग्रेस संस्कृतीनं प्रभावित झालेले हिंदू आहेत ते कदाचित तसं होऊ देणार, कदाचित म्हणण्यापेक्षा बहुतेक ते तसं होऊ देणार नाहीत. पाकिस्तानचं आपण पहिल्यांदा पाहू. काश्मीर वाचून फाळणीचे हिशेब पूर्ण होणार नाहीत असे उद्गार जवळजवळ पाकिस्तानच्या प्रत्येक पंतप्रधानांनी काढलेले आहेत. आता काश्मीरमध्ये 370 अनुच्छेद रद्द केल्यामुळे पाकिस्तानला जे काही ते घातपाती कारवाया वगैरे करत होते त्याला थोडासा आळा बसला आहे, काहीसा आळा बसलेला आहे. पण पाकिस्तान हा स्पष्ट बसणारा नाही. पाकिस्तान हा हिंदू समाज, हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र नष्ट करायचं आणि अखंड भारताचं अखंड पाकिस्तान करायचं या उद्देशासाठी पूर्णपणे अहोरात्र झटणारा आणि सर्वस्व ओतून झटणारा असा देश आहे. त्यामुळे पाकिस्तान आपल्याला विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ देणार नाही. मग पाकिस्तान काय करेल? काश्मीर हातातून जातंय असं म्हटल्यानंतर आपल्या राजकीय हालचाली करण्यासाठी पाकिस्ताननी बांगलादेशाची निवड केलेली आहे. त्यामुळे बांगलादेशाचं पूर्णपणे इस्लामीकरण करायचं हा एक उद्देश पाकिस्तानचा असू शकतो. दुसरा उद्देश, जर इस्लामीकरण जसं हवं तसं होत नसेल तर कुठून तरी भारताचंच विघटन करायचं, फाळणी करायची आणि त्यासाठी अखंड बांगलादेश नावाचं नवीन राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा असं पाकिस्तानच्या मनामध्ये असू शकतं. 1923च्या आसपास इंग्लंडमधल्या काही तरुणांनी पाकिस्तानची कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करायचं ठरवलं. त्यावेळेला भारतात जे अनेक पोलीस कमिशनर होते त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे. गोविंदराव तळवलकरांच्या सत्तांतर पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल की भारतातून फुटून निघण्याच्या आणि स्वतंत्र इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याच्या कारवाया, काही विचार लोकांच्या डोक्यात आहेत असं 47 पूर्वी ब्रिटिशांचं राज्य इथे असताना काही पोलीस कमिशनरनी रिपोर्ट पाठवलेले आहेत. त्यामुळे काही होऊ शकतं. त्यामुळे अखंड बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल दोघांचा मिळून बांगलादेश निर्माण करायचा अखंड असं पाकिस्तानच्या मनामध्ये असू शकतं. आता असं काही होईल याची आत्ताच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
यांना जाणीव आहे का, आणि त्यांना जाणीव झाली की नाही, आणि जाणीव झाली तर त्या कशा वागतील याचा विचार एकंदर हिंदू समाजाने केलाय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ममता बॅनर्जी अखंड बांगलादेशाच्या कल्पनेला विरोध करतील, त्या दृष्टीनं त्यांच्यावर प्रभाव टाकला गेला पाहिजे. जनमताचा मोठा असा दबाव त्यांच्यावर निर्माण झाला पाहिजे असं मला वाटतं. आता जे भ्रांत हिंदू आहेत, ज्यांच्यावर काँग्रेस संस्कृतीचा प्रभाव आहे, ते काय करतील ते आपण पाहू. आपल्याला पटकन ओळखीचं असं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आपण घेऊ. उद्धव ठाकरे काय करतील? सध्या उद्धव ठाकरे यांच्या ज्या काही हालचाली चालू आहेत त्यावरून ते कोणत्या दिशेनं जाऊ इच्छित आहेत, त्यांची पावलं कशी पडत आहेत, त्यांच्या मनात विचार काय आहे. आत्ता त्यांच्या डोळ्यासमोर केवळ सत्ता, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आपल्याला हवं आहे. त्यासाठी ते कोणाशीही कसलीही तडजोड करायला आणि कोणाचाही विश्वासघात करायला तयार आहे. हा देश आपला आहे, हे राष्ट्र आपलं आहे, आपण हिंदू आहोत, हिंदू संस्कृती धोक्यात आहे, तर ती वाचवायला पाहिजे असा कसलाही विचार त्यांच्या मनात येत नाही. आणि शिवसैनिकांना मी असं म्हटल्यामुळे राग येऊ नये. उद्धव ठाकरेंच्या डोळ्यासमोर केवळ मतपेढी आहे, आणि ती जर मतपेढी मुसलमानांच्या प्रभावानं, बाहुल्यानं संस्कारित झालेली असेल तर मुसलमानांना जे हवं ते करायचं, त्याला विरोध करायचा नाही, असं ते करू शकतात. त्यामुळे हिंदूंसमोर आत्ता कोणता कार्यक्रम असला पाहिजे, कोणतं उद्दिष्ट असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभेत कोणत्याही परिस्थितीत केव्हाही भारतातून फुटून निघण्याचा ठराव येणार नाही, इतकी मजबूत बांधणी तिथल्या जनमताची झाली पाहिजे. आणि सर्व भारतातल्या विधानसभामध्ये अखंड भारताच्या दृष्टीनंच नेहमी तिथलं कार्यकलाप होईल, अशीच आत्तापासून आपण बांधणी केली पाहिजे. अखंड भारताच्या सगळ्या भारतातल्या विधानसभामध्ये कुठेही फाळणीला पाठिंबा असता कामा नये, तसे ठरावसुद्धा येता कामा नयेत. पाकिस्तानला पाठिंबा मद्रास विधानसभेतून राजाजी असताना दिला गेला होता. आपण या जुन्या गोष्टी विसरायला नको आहेत, याची पुनरावृत्ती होऊ शकते. त्या दृष्टीनं मी ही मांडणी करतोय की आत्तापासून प्रत्येक विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांचा अखंड भारतावर विश्वास आहे अशाच लोकांना आपण निवडून द्यायला पाहिजे. आता हा बांगलादेशमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे त्यातल्या दोन मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. एक म्हणजे शेख हसीनांवर तुमचा राग आहे का, असू शकतो, चला, पण मग शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा तुम्ही का पाडलात? ही कोणती संस्कृती आहे? आणि शेख हसीना ज्या आहेत त्यांनी बांगलादेशचं वाईट काय केलंय? त्यांनी बांगलादेशची अर्थव्यवस्था सुधारली आहे, बांगलादेशात पुष्कळ सुधारणा केल्या त्यांनी, आणि 15 वर्ष त्या ज्या अर्थी पंतप्रधान होत्या, आणि हा जागतिक विक्रम आहे की सतत 15 वर्ष एक महिला देशाची प्रमुख राहू शकते. काहीतरी त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, क्षमता आहे, आणि लोकांविषयी, बांगलादेशातल्या जनतेविषयी काहीतरी निष्ठा, आस्था आहे, म्हणून त्या 15 वर्ष सत्तेवर राहू शकल्या. मग त्यांना अशी वाईट अवस्था का आणली तिथल्या जनतेने? या दोघांचं करता बांगलादेश, शेख मुजीबुर रहमान यांच्या घरामध्ये गोळ्या घालून एका वेळेला 17 लोकांना ठार मारण्यात आलेलं आहे. ही केवढी तरी संपूर्ण हिंदू मानसिकतेला धक्का देणारी ही घटना आहे. आपल्याकडे असं कधी झालेलं नाही, पण त्याचा तसा परिणाम झालेला नाही, कारण आपल्याकडे अलिखित संकेत असा आहे की इस्लामविषयी बोलायचं नाही, इस्लामविषयी चर्चा करायची नाही, आणि इस्लामच्या वाटेला जायचं नाही. मग ते काही करोत,
तर हे बंधन आपण झुगारून दिलं पाहिजे आणि या गोष्टींची आपण चर्चा केली पाहिजे की काय शेख मुजीबुर रहमान यांचा अपराध होता म्हणून त्यांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या नोकरांना, सगळ्यांना 17 लोकांना गोळ्या घालून एका वेळेला ठार मारण्यात आलं. तर एकमेव कारण आहे की शेख मुजीबुर रहमान आणि शेख हसीना वाजेद या दोघांना भारताविषयी थोडासा ओलावा होता. भारताविषयी त्यांच्या मनात चांगल्या भावना होता. भारताविषयी पाकिस्तानच्या मनात ज्या भावना, दुष्ट भावना आहेत, तशा शेख मुजीबुर रहमान आणि हसीना मॅडम यांच्या मनात भारताविषयी दुष्ट हेतू नव्हते. आणि हा सगळ्यात मोठा, पाकिस्तानची जी इस्लामी मानसिकता आहे त्यांच्या दृष्टीनं हा सगळ्यात मोठा अपराध आहे. त्यामुळे हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा का फाडला आणि ही परंपरा आहे का. जिनांनी पाकिस्तान निर्माण केलं, पण जिनांचे शेवटचे दिवस अतिशय वाईट गेले. पाकिस्तानने त्यांचा सन्मान केला नाही, त्यांना विटंबित करण्याची संधी सोडली नाही. ही जी इस्लामी मानसिकता आहे याच्याशी आपल्याला लढायचं. हे सगळ्या विरोधी पक्षांनी, राहुल गांधींपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांनी आपल्याला इस्लामी मानसिकतेशी लढायचं आहे. इस्लामी मानसिकता हिंदू संस्कृती पूर्णपणे नष्ट करू पाहते. आपला शत्रू मोदी नाही, आपला शत्रू इस्लामी मानसिकता आहे. त्यामुळे मोदींना, आपल्याला मोदींची विरोध तुम्ही अर्थकारणावरनं करू शकता किंवा देशांतर्गत कारभार कसा करावा, लोकशाही पद्धतीने करावा. मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, मोदी पार्लमेंटमध्ये असतात की नाही, हे मतभेदाचे मुद्दे होऊ शकतात. पण मोदींना विकसित भारत निर्माण करायचा आहे, हा काही मतभेदाचा मुद्दा होऊ शकत नाही. त्यावेळेला इतर देशांमध्ये, ब्रिटनमध्ये, सगळ्यामध्ये राष्ट्रीय प्रश्न आणि पक्षीय प्रश्न असे 2 गोष्टी असतात. राष्ट्रीय प्रश्नावर सगळ्या देशाचं एक मत असतं. तसं आपल्याकडे अजून व्हायला अवकाश आहे, अजून झालेलं नाही आहे. त्या अर्थानं आपली लोकशाही थोडीशी कमी पडते, अपुरी आहे की राष्ट्रीय प्रश्न आणि पक्षाचे प्रश्न यांची आपण गल्लत करतोय. मोदींची राष्ट्रीय प्रश्नावर आपण सगळ्यांनी एकमत करायला पाहिजे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.